तर कशात म्हणेल तुम्ही, तर तुमचा पुन्हा स्वागत आहे आपल्या नैतिक पडेचवणी ब्लॉग्समध्ये. तर गेलो वाऱ्यांचं बघतोय. शुभम सर एकटाच होते ना, आलं हर्षदाच केरीजदाची एंट्री झाली आणि तसंच पोचलं 90 पिटो सुसाड आपली गाडी कारली ना. गेलो भिवंडीचा रस्ता, तुम्ही बघा भिवंडीचा रस्ता म्हणजे काही टॉपचा. तसाच पोचलो आम्ही ग्राउंडवर आपली मॅच चालूच होती वडोलीवाल्यांची ना. आम्ही गेलो सावलिंग, कारण की मॅचचा पूर्ण आनंद घ्यायचा होता आम्हाला, कारण की पहिलीच मॅच होती आपली नांदकरला दीपक. आणि जशीच मॅच झाली आपली सगळी पोरा गाडी चालू केली ना, नीट निघलं जायला घरी निघल्या तेवढ्यानेच आपल्याला भेटला जतीन कसेल नांदकर गावाचा उंगावता सितारा. आणि यो बघा चिरंजीव, याचा भाऊस रुसलं सायसोडवाले ना. तसंच आपल्या मोबाईलमध्ये अंडर जगचा ग्राउंड कॅप्चर केला आणि आपला गाडी चालक चेंज करून डायरेक्ट निघलो जायला 90 पिटो सुसाड. 90 पिटो पोचलो, गाडीला उतरलो ना. बघता नदी जाऊ, नदीचा पाणी तर पुरा स्वच्छच होता. तसे पाणी बघून असं मन होतं का अंग धोलत जावं. बांधाव जाऊन बघतो तर आपलं निशिड होणे निघले घरी जायला ना. तसंच बोललो दुकानाची तर कोणीच नव्हतं म्हणून गेलो घरा आलो ना. पहिले कचकोली एक कोल्ड कॉफी, कारण कॉफी रोज लागतं आपली. कॉफी कचकली ना, आतमध्ये जाऊन बघतो तो की माझा ब्लॉग सोडून दुसऱ्यांचा ब्लॉग होता ह्याच्यात. मग तसंच बोलतो वाऱ्यान बघता आम्हाला आपला लास्ट निसता कॅमेरा न्यायला आपल्या इकडे लक्कीने वियान काय केलं होतं काय माहीत, एकमेकालाच मारू होता ना तो भाजी आपण. आणि यो मंडळ आम्हाला न सांगता गेलता मॅकडीला आणि डॉमिनोजला. तो मॅकडीला गेलता म्हणून आम्ही सगळे गेलो राजाभाईची. तर बघता राजाभाईत नाही, तशीच घेतली आम्ही सगळे कचकोला चायनीज भेल. कचकोली चायनीज भेल ना घेतला भयाचा मक्का वाटला अख्ख्या पोरांना आपल्या. भयाचा मक्का सगळ्यांना वाटला म्हणून आपली अख्खी पोरा खुश झाली ना. शुभम सर तो पुरा उडत मारायला लागला. चला बादशाह यो ब्लॉग इथंच आपण एंड करतो. आयला डोगेश भाई इथंच आहे का, चल मग.